बातमी शिवसेनेतून आहे। शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत। निवडणुकीमध्ये झालेल्या अपयशानंतर पक्षबांधणीची तयारी सध्या युद्धपातळीवरती सुरू झाली आहे। मंत्रिमंडळामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। कोकण, पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये। त्यावरून शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान सुद्धा टोचलेत। लवकरच मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याचं कळतंय। निवडणुकीमध्ये मिळालेलं यश अपयश लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी दौरे करण्याच्या सूचना सुद्धा दिल्यात। त्यामुळे निवडणुकांमध्ये आपण कुठे कमी पडलो का आणि पडलो असेल तर त्याची कारण मीमांसा करण्याच्या सूचना सुद्धा एकनाथ शिंदेंनी दिल्या असल्याची माहिती सूत्रांकडून समजते। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे। महेंद्र, एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीमध्ये आहेत। अपयश आलेलं होतं महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा। कुठेतरी हे नेते कमी पडलेले होते, त्यांचे काही नेत्यांचे कान सुद्धा एकनाथ शिंदेंनी टोचलेले होते। कोणकोणते नेते सध्या उपमुख्यमंत्र्यांच्या रडारवर आहेत? नक्कीच सुदेश, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सेनेमध्ये जे आहे ते मोठे फेरबदल करण्याचे जे ते तयारी मिळते। मिळालेल्या बातमीनुसार जे महत्वाचे नेते त्यांच्यावरती ही सगळी जी जबाबदारी देण्यात आली होती लोकसभा निवडणुकी आणि विधानसभा निवडणुकीच्या टायमाला, मात्र त्या ठिकाणी मिळालं यश अपयश हे सगळं लक्षात घेतलं झालंय आणि जी जबाबदार नेते होते त्यांना बदली करून दुसऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची ती शिंदेंनी तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जर सोडला तर इतर जिल्ह्यांमधील जी शिंदेच्या सेनेला चांगली कामगिरी करता आली नाहीये, त्यावरून जे ते एकनाथ शिंदे यांनी या सगळ्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये 3 ते 4 मंत्री आहेत त्यांचे कान टोचलेत, म्हणजे त्यांनाही या गोष्टी सांगितल्या गेल्या। त्यामुळे लवकरच त्या मंत्र्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांनाही संधी मिळणार आणि नवीन चेहरे हे तरुण चेहरेही असू शकतात असं सांगितलं जातंय। त्यामुळे निवडणुकीत हे यश अपयश लक्षात घेऊन सर्व जिल्हा प्रमुख असतील, प्रमुख नेते असतील, सचिव आणि संघटना बांधणीसाठी जे ते दौरे करण्याच्याही सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत। त्यामुळे निवडणुकात आपण कुठे कमी पडलो का की का कमी पडलो याच्याही जे करणी मीमांसा करण्याच्या सूचनाही शिंदेकडून देण्यात आल्याची माहिती आहे आपल्याला सूत्रांकडून मिळते। नक्कीच महेंद्र, तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचं।